काढणी चालू झालेली आणि आंब्याची काढणी चालू असतानाच आज आमचा खत्री माणूस महादू शेट आहेत. पाय बिया पडतात, झाडावर चढायचं आहे. आणि त्याच्यानंतर आकाशसुद्धा आहे आणि तीसुद्धा आंबे काढते. आता झेले घेतलेत प्रत्येकाने आणि प्रत्येकाने झेले घेतल्यानंतरच आंबे आपण काढली जात आहेत. पटापट पटापट प्रत्येकजण आंबे काढत आहेत. कारण आंबा शॉर्टिंग चालली. याच्यामध्ये पाड आलेले आंबे, याच्यामध्ये असं सगळे आंबे बघा, सगळे आंबे इथे चालले. इथे समोर फेकलेले आंबे, इथे कॅरेटमध्ये आंबे, हे कॅरेट, इथे कॅरेट आहे, इथे कॅरेट आहे, इथे आंबे, इथे आंबे, इथे आंबे, इथे आंबे, सगळे आंबे भरले गेले. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री आमच्याकडे चालते आणि आमचे कायमचे जे ग्राहक जे विश्वासाने आमच्याकडनं माल घेऊन जातात. कारण कसं वाटलं आंबा आम्हाला? हो, एकदम छान. मागच्या वर्षाचा तर काय विचारूच नका. चांगला आंबा, दुसरा आंबा खातच नाही. आंबे आले त्याच्याशिवाय आम्ही त्याच्या आधी आंबा खातच नाही. हेच आंबे खातो आम्ही, हेच आंबे खातो आम्हाला हे आंबे. आणि गावाला सुद्धा पाठवतो. आणि मुळात काय झालं माहिती आहे का, मी आत्ता जस्ट आलो आहे आणि आल्यानंतर खरं सांगतो हे आमचं भाग्य आहे की आल्याबरोबर माल आल्याबरोबर ग्राहक दारामध्ये आहेत. खरं सांगते तुम्हाला की आत्तापर्यंत तुमच्याच विश्वासावर आम्ही हा धंदा करतो आहे, व्यवसाय करतो आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करतो आहे. थँक्यू. एकदम खरं मनापासून आवडलं ते सांगा, नाही तर उगाच मी मला बोलायचं म्हणून तुम्ही बोलताय. मनापासून आवडला. आमच्या घरच्या मुलं आहे, मुलं खोटं नाही बोलणार. ऑफिसला नेते. हा तू नेले होते आमचे ऑफिसला. सासरी पाठवले होते. सासरी कायमचे विश्वास ज्यांचा आमच्या आंब्यावर आहे त्या म्हणजे शिर्के मॅडम आले. शिर्के मॅडम नमस्कार. नमस्कार. आंबा अतिशय सुंदर, अप्रतिम, चवीला पण खूप गोड आणि फळ पण खूप छान. छान. मंत्री मॅडम आणि मंत्री साहेब आलेले आहेत. मॅडम तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हा शेतकऱ्यांना मदत करताय, कारण आम्ही शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीने माल विकत असतो आणि तुम्ही येऊन आमच्याकडनं माल घेताय ही सगळ्यात आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला आंबे नक्की आवडलेत का? आम्हाला तुमचे आंबे खूप आवडतात. एकतर एक पण आंबा त्याच्यात खराब निघत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ऑर्गॅनिक असतात. ऑर्गॅनिक असतात. नातीला आवडतात का? हो, नातीला माझ्या खूप आवडतात आणि आम्ही स्पेशली या आंब्यांसाठी तिला द्यायला थांबलेलो असतो. नक्की नक्की. आणि मंत्री साहेब तुम्ही? एकदम चांगले आंबे. मी तुम्हाला मगाशी बघितलं एकदम गावठी आंबा, पण तुम्ही एकदम परफेक्ट स्वतः खाऊन नुसतं आंबा खाऊन आंबे तुमच्याकडचे आंबे दिवसाला चार खातात. आणि काही होत नाही. आई बोलते की काही होत नाही, परंतु मी प्रेमाने अन्ना बोलतोय. अन्ना क्या क्या लिया आपने? मैं आम और फनस लिया. फनस लिया. फनस अच्छा है? अच्छा फनस है. और आम? आम भी अच्छा है, एकदम मीठा. मीठा आम है. कौन सा आम लिया है? ये केसरी. जसे आम्रपाली आणि हापूस. हाँ. अण्णा खरं सांगतोय की अण्णा जे आहेत ना, ह्या अण्णा आंब्यामध्ये एवढे चोखंदळ आहेत की आंबे घेऊन जातात आणि आंबे घेऊन गेल्यानंतर ते इतरांना वाटप करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. आणि दरवेळी आमच्याकडे बोलल्यानंतर तुमचा माल संपला का सगळा याची चौकशी करतात, कारण का त्यांना जास्त काळजी असते आमची. अशा प्रकारे अण्णा अभी एक आम क्या करने वाले सब इतना तो आम मेरा दोस्त लोग को देगा, मैं थोड़ा खाएगा. ये फनस में किसको भी देगा नहीं, फनस में अकेला खाएगा. फणस अकेला खाएगा. अरे वाह. चालेल चालेल. खरं सांगते. कहाँ लेके जा रहे हैं अभी? बेंगलोर में. गए टाइम लिए थे आपने? बहुत मीठा था. बहुत मीठा था. अरे हमारा आम बंगलोर जा रहा है अभी. हाँ, अच्छा है. गए टाइम का आम अच्छा मेरे मम्मी पापा को बहुत पसंद आया था वो आम. पसंद आया था बोला. अभी जा रहे हैं फिर वापस. भेज देंगे. मम्मी पापा के लिए आप इधर से भेज रहे हैं? नक्की नक्की. हा हापूस आहे. हापूस आहे. GI टॅगिंग आहे. और सोनवणे मेजर खरं सांगा आंबे कसे आहेत? आंबे खूप मधुर असतात सातपुते सरांकडचे. आम्ही इथून आता गेली 5-10 वर्ष झाली आंबे घेतोय आणि एकदम नैसर्गिक पद्धतीने ते आंबे पिकवतात. धन्यवाद. त्यामुळे आंबे खाल्ल्यानंतर कसलीही बाधा होत नाही. कसली बाधा होत एकदम नाही. आणि तोंड गोड होतं यांच्या आंबे. नक्की नक्की. आणि खरं सांगतोय आणि अशाच सर्व आमची सातपुते सरांनी आणि सातपुते आईंनी आम्हा सर्व आंबे रसिकांना दरवर्षी आंबे पुरवावे. नक्कीच
नक्कीच खरं सांगतोय. आता जे आंबे मॅडमने घेतले ते मॅडमने घेतलेले आंबे नागपूरला जातील, कारण त्यांच्या माझे दरवेळी ते आंबे घेत असतात. मॅडम आंबे कसे आहेत? एकदम मस्त मस्त आंबे. मस्त. आता हे आंबे कुठे देणार तुम्ही? याला जायचंय गुजरातला. गुजरातला जाणार आहेत आणि गुजरातला जात असताना माझे नाळी आले त्यांना त्यांच्यासाठी घेऊन चालले. त्यांच्यासाठी घेऊन चाललेत आंबे. आणि खऱ्या अर्थानं असेच जे ग्राहक आहेत जे आमच्यावर विश्वास दाखवतात, त्याच्यामुळं आम्ही शेतकरी वर्ग हा व्यवसाय करू शकतो. मॅडम खरं मनापासून सांगा, आंबे आमचे कसे आहेत? एकदम मस्त आंबा आहे. खायला दिला मला आईंनी हा. कापून. एकदम गोड गोड आंबा आहे. मस्त टेस्टी टेस्टी चांगली जाईल. विक्री चाललेली आहे आणि आंबा विक्री चालत असतानाच आमचं दरवेळी पहिलं कॅरेट ज्यांना जातं ते म्हणजे आमचे दरेकर साहेब आणि ते सुद्धा आलेले आहेत. आणि हौशीने तेच काय करत आहेत, आपल्याकडनं आंबे घेऊन स्वतःच आपल्या मित्रांना वाटप करत असतात आणि इथून ते आंबे मुंबईपर्यंत जातात. दरेकर साहेब कुठपर्यंत आंबे पाठवता? ते आंबे पूर्ण कोकणामध्ये पण जातात. कोकणात जात आहेत. मुंबई म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे काय, वेगळे पुरतात. कोकणातून आंबा येतो पण इथून कोकणात आंबा जातोय. हे दरेकरांमुळे शक्य होतं आहे. आणि मला खरं सांगतो तुम्हाला, हे कृषी पर्यटन जे चालू केलं, ह्या कृषी पर्यटनामध्ये मला जर गाईडलाईन जर कोणी करत असेल तर दरेकर साहेबांचं गाईडलाईन खूप महत्त्वाचं असतं आणि ते स्वतः येऊन गेलेत तिथे. त्याचबरोबर त्यांच्या मॅडमसुद्धा आलेल्या आहेत. आंबा कसा आहे? आंबा एकदम उत्कृष्ट, गोड, मधुर. मधुर आहे. माझी मुलगी दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये म्हणते, अगं आई त्या आजीला, सातपुत्या आजीला फोन कर, कधी येणार आहे तिचा आंबा. तिचा आंबा खाल्ल्याशिवाय आंबा खाल्ल्यासारखा वाटत नाही. तर आमच्यासाठी तर चांगली असा गोष्ट हा आहे. आंबा आहे सातपुते फार्मचा, खूपच मधुर.